शिवरात्र व्रत करी यथाविधी, शिवरात्र व्रत करी यथाविधी, भावे पूजी आधी शिवलिंग। चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नये तेणे। कि एक बिल्वदळ चंदन अक्षता, पूजन तत्वता सोपे बहु। चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नये तेणे। एका जनार्दनी पूजिता साचार, एका जनार्दनी पूजिता साचार, इच्छिले हरिहर पूर्ण करीतो। चुकले चुकले जन्माचे बंधन, पुनरागमन नये तेणे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। प्रस्तुत प्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला भंग शांती परब्रह्म पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांच्या गाथ्यातील शिवभक्ती प्रकरणातील अत्यंत महत्त्वपूर्ण असा प्रासंगिक कीर्तना करता घेता यावा असा भंग आहे। परिहार सर्वांना माहिती आहे, आज शिवरात्र आहे आणि आपल्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे, कीर्तन कोणाचंही असो कुठचंही असो परिहार देणं अतिशय ग्राह्य आहे, उपयुक्त आहे, गरजेचं आहे। त्या संबंधानं, त्या माध्यमातून, त्या विनियोगातून, त्या स्वयंपूर्ततेतून, त्या तद्रूपतेतून, त्या एकरूपतेतून, त्या अंतरव्यापकतेतून, त्या उदात जगत कल्याणप्रद व्यापक दृष्टिकोनातून, त्या सार सर्वस्वितेतून, त्या अद्वैत दिव्य प्रणालीनं चैतन्यतेतून, त्या भव्यतेतून, त्या दिव्यतेतून, त्या परंपरेतून आपलं ऐतिहासिक आणि आध्यात्मिक गाव 29 मंदिरं गावामध्ये मी सुद्धा भयान झालो गावात आलेले 29 मंदिर म्हणजे याचा अर्थ सगळं गाव स्वर्गाला जायच्या मार्गावर आहे। म्हणजे जेव्हा जेव्हा ज्याचे तिकीटं कटतील तेव्हा तेव्हा बरं का, लक्षात येत आहे ना, वेगळा अर्थ घेऊ नका। 29 मंदिर आहे, विशिष्ट रूपानं ज्या रेणुका देवीवरनं आपलं मंदिर गाव ओळखल्या जातं। पुढे मी थोडासा परिहार त्याचा देईलच। प्रासंगिक कीर्तन आहे म्हणून प्रासंगिक अभंग इथे प्रस्तुत करणं मला योग्य वाटलं। कीर्तनाला उपस्थित असणारे वेदध्यन तत्पर लोक, ज्ञाननिष्ठ तपोनिष्ठ वयोनिष्ठ, ज्ञानवृद्ध तपोवृद्ध वयोवृद्ध, गुणीजनी टाळकरी माळकरी वारकरी, नानाविध अन्य सांप्रदायिक मंडळी, दृश्य अदृश्य शक्ती, प्रकट अप्रकट चेतना, बाल गोपाल, भक्तिशक्ती स्वरूपा माता बहिणी, भगवत चरण कमलानुरागी, राजशक्ती, शिवशक्ती, पितृशक्ती, धर्मशक्ती, परमार्थ प्रेमी सर्वांना राधे राधे, जय श्रीराम, जय श्रीकृष्ण, ओम नमः शिवाय, जय माता दी, जय गो माता दी, रामकृष्ण हरी, जय हरी। आज शिवरात्री आहे, चालू कीर्तनात किंवा चालू भजनातच टाळी वाजवून भजन केलं पाहिजे। म्हणजे कशा करता? नाम संकीर्तनम यस्य सर्व पाप प्रणाशनम, प्रणामो दुःख शमन, स्तम नमामिं हरिं परम बारा 13 23 पुढं आहे, कोणी सांगू शकेल का? 12 13 23 स्कंद नंबर 12 श्रीमद भागवत 12 अध्याय नंबर 13 12 13 श्लोक नंबर 23 12 13 23। बड़े बड़े संत और मनीषी कहते हैं इस श्लोक में नाम तत्व की व्याख्या की गई है और सारे ग्रंथों का निचोड़ रहस्य है निरंतर भजन, कीर्तनीय सदा हरि, दिन रजनी हाची धंदा, गोविंदाचे पवाडे, दिवस रात्र देवाचं भजन करा म्हटलंय। आणि आज तर शिवरात्रीच आहे ना, आज तर कारण की कलियुगामध्ये कीर्तनानं आणि कीर्तनात केल्या जाणाऱ्या भजनानंच परमार्थाची प्राप्ती आहे। यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनाः, यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनाः, तत्फलम लभते सम्यक कलो केशव कीर्तनात्। अध्याय नंबर 1 श्लोक नंबर 68 श्रीमद भागवत महात्म्य सुत वाच। जे फल कलियुगामध्ये तपश्चर्या करून भेटत नाही, रामदेव बाबाचं म्हणजे ही योगा करून भेटत नहीं, म्हणले यत् फलम नास्ति तपसान योगेन समाधिनाः, समाधि लगा करके भी नहीं मिलता जो फल, वो फल केवल और केवल भगवान के नाम स्मरण से तेरे नारायण जय नारायण
प्राण युक्ताहार न लगे अनिक साधने अल्प नारायणा दाखविले कलियुगा माझी करावे कीर्तन तेने नारायण देईल भेटी. 71 अभंगाचा नंबर 71 आता जे प्रमाण महाराजांनी दिलंय. कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंग गाथा. तुम्हाला वाटेल हे बाबूराव देवडीकर ही सत्यप्रत आहे तुकाराम महाराजाची. वारकरी संप्रदायामध्ये या गाथेला जरा वजन आहे. म्हणजे बाकीच्या बंकट स्वामी खंदारकरांच्या वगैरे आहेत, आमच्या साखरे महाराजांची आहे, पण तुकाराम महाराजांना हयातीत असताना प्रकट स्वरूपात जेव्हा होते तुकाराम महाराज देऊला जीवनामध्ये जसे जसे नंबर वाईज अभंग बनवले त्याच नंबरानं याच्यामध्ये आहे, म्हणून याला जरा वजन आहे. विठ्ठल आणि म्हणून कीर्तन आणि कीर्तनात भजन हा भाव आहे. शिवरात्रीचा महापर्व काल आहे. असे 6 पर्वकाल जवळपास आहे, त्यापैकी एक पर्वकाल शिवरात्रीचा आहे. प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षामध्ये नीट लक्ष द्या, प्रत्येक महिन्यातल्या कृष्ण पक्षामध्ये जी चतुर्दशी तिथी येते त्याला शिवरात्री म्हणतात, पण ती लहानी आहे. आणि आता जी ही आली आहे माघ महिन्यातली कृष्ण चतुर्दशी ही महाशिवरात्री आहे. महा म्हणजे मोठं, विशाल, प्रकीर्ण. मग नेमकं एकनाथ महाराजाला भगवान शंकराचं वर्णन करताना स्तुती करताना एकनाथ महाराजाला असं का म्हणावं लागलं? शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग. आणि शिवरात्रीचं व्रत नेमकं काय आहे त्याच्याकरता आपल्याला शिव महापुराणामध्ये प्रवेश करावा लागेल. भागवतामध्ये असं सांगितलंय की भगवान विष्णूच्या नाभी कमलापासून ब्रह्मदेवाची उत्पत्ती आहे. जगृहे पौरुषम रूप भगवान महदादिभी संभूतम षोडश कलमातो लोकसिसृक्षया एक 3 1 आता तरी सांगा. 12 13 23 सांगितलं होतं. सांगा 1 3 1 स्कंद नंबर 1 अध्याय नंबर 3 श्लोक नंबर 1 श्रीमद भागवत. शुकवाच भगवंतानं 22 अवतार धारण केले आहे भागवतात. देवी भागवतामध्ये 24 आहेत, विष्णू पुराणामध्ये 29 आहेत, 31 आहेत. विष्णू पुराणामध्ये 31, देवी भागवतामध्ये 24, श्रीमद भागवतामध्ये 22 आणि वारकरी मालिकेमध्ये 10 सांगतायत आमचे तुकाराम महाराज. आमासाठी अवतार मत्स्य कुर्मादी सुकर मोहे धाव घाली पाना नाव घेता पंढरराणा कोठे न दिसे पाहता उडी घाली अवचिता सुख ठेवी आमासाठी दुखा आपणाची घोटी आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे तुका म्हणे कृपाने दे आम्हा उतरी नावेमध्ये 285 अभंगाचा नंबर 285. 6 चरण तुकाराम महाराजाची कैलासवासी बाबूराव देवडीकर अभंगाथा. मत्स्य कच्छ वराह नरसिंह वामन परशुराम रामकृष्ण बौद्ध कल्पी. नाभी शेष नागावर झोपलेले भगवान विष्णू नाभी कमलातून निघालेला ब्रह्मदेव. म्हणजे शिवरात्रीची कथा सांगतोय बरं का. तुम्हाला वाटत हे काय आहे, तुम्ही नीट लक्ष द्या फक्त अभंगावर. ब्रह्मदेवाचा जन्म भागवतामध्ये भगवान विष्णूच्या नाभी कमलातून सांगितला आहे. क्षीरसागरामध्ये शेष नामाचा नाग अनंतम वासुकिम शेषम पद्मनाभम चकम बलम शंकपालम च धृतराष्ट्रम तक्षकम कालियम तथा एतानि नवनागानि नागाणांच महात्म्यना सायंकाल पठे नित्यं प्रातकाल विशेषतः तस्य विष भयं नास्ति सर्वत्र विजयी विनही भवेत. शेष नावाच्या नागावर झोपलेला विष्णू. नोहे एकल्याचा खेळ म्हणून या मेळ 16 कलांना एकत्रित करून नारायण हा पहिला अवतार घेतला. वडाच्या पानावर झोपलेला आहे म्हटले जेव्हा काहीच नव्हतं. करारविंदेन पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पतरस्य पूटे शयानम बालम मुकुंदम मनसा स्मरामि विकरे तु कामां खिल गोप कन्या गोविंद दामो धर्माधवेति गोविंद दामो धर्माधवेति.
वडाच्या पानावर झोपलेला कृष्ण, जगाच्या अंत काहीच नाही, सगळी पृथ्वी रसातलाला गेलेली आहे, पुन्हा जग बनलं पाहिजे या उद्देशानं वडाच्या पानावर झोपलेला कृष्ण 16 कलांना एकत्र करतो. संभूतम षोडश कलमादो लोकशिस्रुक्षया, पंचमहाभूत, पंचभूताचा गोंधळ केलासे एका ठाई मिळे. 830 अभंगाचा नंबर गाथ्यात, तुकाराम महाराजांच्या गाथ्यामध्ये 830. पंचमहाभूत, पंच ज्ञानेंद्रिय, त्या पंच ज्ञानेंद्रियामध्ये श्रवणेंद्रिय म्हणजे कान 1, डोळा 2, हे नाक 3, जीभ 4 आणि रसना 5. पंच ज्ञानेंद्रिय. पंचकर्मेंद्रिय म्हणजे डोकं 1, हात 2, पाय 3 आणि कमरेखाली 2, उपेस्त 4, गुद्द 5. हे 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, पंचमहाभूत, 16वा मन. या 16 कलांना एकत्रित करून वडाच्या पानावर झोपलेला कृष्ण हा नारायण होतो आणि नारायण म्हणून नाभी कमलातून ब्रह्मदेवाला जन्माला घालतो. मग तुम्ही म्हणाल याचं काय कनेक्शन आहे? शिवरात्री व्रत करी यथा विधी. ऐका ना, तेच तर सांगतोय. शिवरात्री व्रत करी यथा विधी, भावे पूजी आदी शिवलिंग. मग शिवरात्रीचं व्रत कोणी केलं होतं म्हटले? विष्णूने ब्रह्मदेवांना सगळ्यात आधी केलं होतं. पण असं कसं? जो ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या नाभी कमलातून निघतोय. शिवमहापुराणात सांगितलं की भगवान शंकरानं आपल्या डाव्या हातापासून विष्णूला जन्माला घातलं आणि ब्रह्मदेवाला उजव्या हातापासून जन्माला घातला. डोके खाजिता का काय मग आता? आणि असं कस काय आणि ते कस काय? सगळ्याला माहिती आहे, तो 4 मुखाचा ब्रह्मदेव भगवान विष्णूच्या नाभी कमलातून निघाला. बरोबर आहे. भगवान शंकराने ब्रह्मदेवाला आपल्या उजव्या हातातून जन्म दिलाय, शिवमहापुराणात वर्णन आहे, आणि डाव्या हातातून विष्णूला जन्म दिला. पण शंकराला माहिती होतं की ब्रह्मदेवाला पुढे चालून अभिमान निर्माण होणार आहे. अभिमान की मैंने बनाया इस संसार को. त्याला अभिमान निर्माण होऊ नये आणि त्यानं विष्णूला आपला पिता समजावं म्हणून ब्रह्मदेवाला जरी जन्म आपल्या उजव्या हातापासून दिला असला, नीट ऐका, शंकरानं ब्रह्मदेवाला जन्म जरी आपल्या उजव्या हातापासून दिला असला, पण त्याला जन्माला घातल्या विष्णूच्या उदरात नेऊन ठेवलं, विष्णूच्या नाभी कमलातून बाहेर दाखवलं. असं दाखवलं, तेरा पिता मैं नहीं हूं, तेरा पिता विष्णु है, इसलिए तुझे नारायण की बात मानना पड़ेगी. इसलिए तो ब्रह्मा बनाता है, नारायण पालते हैं और शंकर मिटाते हैं, डिस्ट्रॉइड ऑल ऑफ देम. राइट टाइम टू यू नो माय डियर. तिसरा डोळा उघडून बरोबर जेव्हा संहार करण्याचं काम शंकराकडे आहेत म्हटले. आता लक्षात आलं का? ब्रह्मदेव आणि विष्णूची उत्पत्ती भगवान शंकरानं केली. ठीक आहे. शंकरानं ब्रह्मदेव आणि विष्णूला निर्माण करून सांगितलं की तू संसाराला बनव आणि तू संसाराला पाळ. आता ब्रह्मदेवानं सृष्टी निर्माण केली आणि विष्णू पाळायला लागले. पण झाला असं, एकाएकी ब्रह्मदेवाच्या मनामध्ये अभिमान निर्माण झाला. पहले मैंने बनाया है, उसके बाद में नारायण पाल रहा है. अरे भाई, मेहनत मैं करूं, मैं बनाऊं, और नारायण तो मस्त मजे से सो रहे हैं शेषनाग पर, और वो मुझसे बड़े कैसे हो सकते हैं? जेव्हा मी बनवलं तेव्हा त्यांनी पाळलं ना. एकाएकी कुठून हवा घुसली त्याच्या डोक्यात काही कळना. जो ब्रह्मदेव विष्णूला पिता मानायचा हे शंकराला माहितीच होतं. हे शंकराला माहितीच होतं काय, हे पुढे चालून त्रास देणार आहे. मैंने बनाया तो फिर क्या करू. ज्या विष्णूला रोज नमस्कार करायचा हा, त्या विष्णू परमात्म्याकडे वैकुंठात गेला ब्रह्मदेव रागाने. आणि विष्णू परमात्म्याला ब्रह्मदेव म्हणू लागला, ए नारायण, तेरा आसन छोड़ दे. तुम्ही तुमचं आसन सोडा. आजपासून मी तुम्हाला नमस्कार करणार नाही, तुम्ही मला नमस्कार करा. अरे क्या हुआ ब्रह्मदेव, सटिया तो नहीं गया? भाई तू मेरी नाभि कमल से उत्पन्न हुआ है, मैं तेरा पिता हूं, मैं तेरा जनक हूं. तू माझ्या नाभी कमलापासून जन्माला आलायस. तू रोज मला मुलगा म्हणून नमस्कार करतो. मी तुझा बाप आहे आणि मी तुझा पिता असताना तू मला नमस्कार करायला सांगतोय. मला माहिती नाही. मी जेव्हा सृष्टी बनवली आहे तेव्हा तुम्ही पाळताय. माझा गैरसमज होता हा. तुम्ही मला नमस्कार करा. मी नाही करणार. का नाही करणार? मी तुझ्यापेक्षा मोठा आहे. नाही, मी तुमच्यापेक्षा मोठा आहे. मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे, मी मोठा आहे. मी मोठा करता करता दोघं इतकं भांडायला लागले ते काय सांगावं. सगळ्या त्रैलोक्यात त्यांचं भांडण केलं. सगळे देवता, गंधर्व, यक्ष, चारण थू करू लागले. दोघांचं भांडणच मिटेना. शेवटी शंकराला लिंग बनून यावं लागलं. नीट ऐका, महादेवाच्या लिंगाची पूजा करतात. कितीही मोठं मंदिर असू द्या जगामध्ये, महादेवाचं काळ्या पत्थराचं लिंग असतं, एक तर स्फटिकाचं लिंग असतं, संगमरवराचं लिंग असतं, बरोबर आहे, पंचधातूचं असतं किंवा पितळाचं असतं, बरोबर आहे. महादेवाच्या मूर्तीची पूजा नाही आहे.
मोठी कथा मी सांगत नाही. भृगु ऋषीनं श्राप दिलेला आहे महादेवाला की तुमच्या मूर्तीची पूजा कोणी करणार नाही कलियुगामध्ये, तिकडे घुसायचं नाही आपल्याला, कारण हे राहून जाईल आपलं. तुमच्या मूर्तीची पूजा होणार नाही, तुमच्या लिंगाची पूजा होईल. पण ते लिंग कधी जन्माला आलं, त्याची उत्पत्ती कधी झाली, त्याचं प्राकट्य काय झालं, नेमकं कारण काय आहे, त्याची पूर्वमीमांसा पाहावं लागेल, त्याची पूर्व पिठिका पाहावी लागेल. उचलली जीवन लावली टावलं नाही ना, येडेवानी जमत नाही ना. विठ्ठल विठ्ठल हे दोघं भांडणं करत होते, मी मोठा मी मोठा. तर भगवान शंकर या दोघांचं भांडण मिटवण्याकरता दत्त जयंतीच्या दिवशी आद्रा नक्षत्र आहे. दत्त जयंतीची पौर्णिमा संपत आलेली आहे आणि प्रतिपदा लागलेली आहे. पौर्णिमा युक्त प्रतिपदा आहे, आद्रा नक्षत्र आहे. आणि भगवान विष्णू आणि ब्रह्मदेव भांडत मी मोठा मी मोठा मी मोठा मी मोठा असं करत 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 दोघ जण वैकुंठ लोकातून डायरेक्ट अरुणाचल प्रदेशमध्ये आले. शिवमहापुराणात वर्णन आहे की शंकर जगात सगळ्यात पहिलं लिंग कोणत्या जागेवर होऊन आले. इतिहासही लक्षात घ्या. मी मोठा मी मोठा मी मोठा असं करत करत दोघ जण अरुणाचल प्रदेशमध्ये गेले. दोघं थांबणच नाही. या दोघांचं भांडण मिटवण्याकरता भगवान शंकराला अग्नीचं लिंग होऊन प्रकट व्हावं लागलं. एक मोठा आगीनं पेटलेला खंबा निघाला पाताळातून, असा खालून पाताळातून निघाला, यांच्या दोघांच्या मधातून गेला. नीट ऐका, खालून पाताळातून निघाला, दोघांच्या मधातून गेला, डायरेक्ट वरती स्वर्गात गेला. खाली 7 पाताळ, अतल वितल सुतल तलातल महातल रसातल पाताळ. खालच्या पाताळाच्या मुख्य तोंडापासून निघाला, या दोघांच्या मधात आला. हे दोघं पाहतच राहिले, मी मोठा मी मोठा. हे काय बाबा, हे तर आपल्यापेक्षा मोठं दिसतंय. दोघांच्या मधातून तो खंबा गेला, वरती स्वर्गात गेला. वरती 7 स्वर्ग, भुरलोक भोरलोक जनलोक तपोलोक सत्यलोक महालोक विष्णुलोक. मी मोठा मी मोठा. हे पाय आता काय, तो जो खंबा आहे तो जो खंबा खालून पाताळातून निघाला आणि यांच्या दोघांच्या मधातून वरती गेला, तो खंबा म्हणजे शिवलिंग आहे. आणि त्याला लागलेली आग म्हणजे वेदी आहे, पार्वती. साईडचं जे आहे ना माऊल्या, हो तुम्ही पाणी टाकता पाणी, ती पार्वती आहे. आणि बर्फ का गोला नाही का, बर्फ का गोला फक्त महादेव आहे. दत्त जयंतीच्या दिवशी आद्रा नक्षत्राच्या दिवशी भगवान शंकर सगळ्यात आधी लिंग बनून आले. बोलिये लिंगेश्वर भगवान की जय. त्या लिंगातूनच आवाज आला ओम नमः शिवाय. मग दोघं घाबरले, बाप, दोनों को बड़ा बनने का इतना ही शौक है तो एक जन नीचे पाताल की चक्कर लगाओ और जाकर के देख के आओ इस लिंग का जन्म कहां से हुआ है. और एक जन स्वर्ग में जाओ और जाकर के देखो ये खंबा कहां तक गया है ऊपर. खंब्याचं मूळ पाहून या. एक जण खाली जाऊन पाताळातून निघला तो, आणि एक जण खंब्याचं शेवटचं टोक पाहून या शिवलिंगाचं त्या. आणि जे आधी येईल ते मोठं. याच्यात काय मजा आहे, मी मोठा मी मोठा. जे आधी येईल ते मोठं सिद्ध करा. लिंग पुराणामध्ये असं वर्णन आलंय की भगवान विष्णूनं वराहाचं रूप धारण केलं आणि भगवान विष्णू खाली पाताळात गेले. ब्रह्मदेवानं हंसाचं रूप धारण केलं, हंसवरती स्वर्गात गेले. हजारो वर्ष विष्णू खाली जात राहिले. बंडू आबा जसं खाली चालले तो खंबा अजून खाली जायला लागला. हजारो वर्ष ब्रह्मदेव वरती जात राहिले, खंबा आणखीन वरती जायला लागला. विष्णूला वाटलं हजारो वर्ष झाले मी असं खाली चाललो, असं जर का करोडो वर्ष झाले तरी खंबा संपणार नाही. जाऊ द्या बाबा, मला काही मोठा व्हायचा शोक नाही, मी जिथं आहे तिथं ठीक आहे. घामाघूम झाले भगवान विष्णू एका जागेवर बसले. तहान लागली, चहा नाही आपलं दूध प्यावं वाटलं. गणपतीने दूध दिलं बरं का. इथं एक गणपती बाप्पा होता, शंकराचं पोरग, पाताळकंद गणपती. काशी खंडातली कथा आहे. तू म्हणाल नेमकं काय, शिवमहापुराणातलं पण वर्णन आहे, लिंग पुराणात पण तुम्हाला वर्णन सापडेल, स्कंद पुराणातही तुम्हाला वर्णन सापडेल, काही तुम्हाला काशीखंडातही सापडेल आणि काही तुम्हाला शिवलीला. त्याच्याकरता कीर्तनकाराला सगळ्या ग्रंथाचं अवलोकन अवगाहन अनुसरण हे टीका करावे लागेल. कारण कीर्तनकार मला महाराजांनी सांगितलं होतं, आमच्या गुरु महाराजांनी साखरे महाराजांनी कीर्तनकाराला जवळपास 35 विषयाचा अभ्यास पाहिजे. तो व्हिडिओ पण व्हायरल झाला आमच्या महाराष्ट्रामध्ये. वेदांत 1, व्याकरण 2, उपनिषद 3, वेद 4, श्रुती 5, पुराण 6, संस्कृत 7, तत्वज्ञान 8, ऋचा 9, संहिता 10, वास्तु 11, ज्योतिष 12, कृषी 13, स्थापत्य 14, आयुर्वेद 15, ज्ञानेश्वरी 16, गाथा 17, हरिपाठ 18, काकडा 19, चांगदेव 23, विचारसागर 21, वर्ती प्रभाकर 22, संत लीलामृत 23, संतांचे चैत्र 24, भक्तिविजय 25, भावार्थ रामायण 26, एकनाथी भागवत 27, श्रीमद भगवद्गीता 28, विष्णू सहस्रनाम 29, पंचदशी 30, पंचकरण 31, सार्थ अनुभवामृत वशमत 32, गायन 33 येत असेल तर बरं आहे, गायन येत असलं तर 33, पावल्या 34 आणि भारूड 35. दॅट इज द परफेक्ट वारकरी कीर्तनकार टू यू नो माय डिअर. कीर्तन म्हणजे काय चंबू गावळ्याचं काम म्हटलंय बाय. कीर्तनकाराचे 5 लक्षण आहे. कीर्तनकाराला काकडा आला पाहिजे, हरिपाठ आला पाहिजे, ज्ञानेश्वरी आली पाहिजे, गाथा आली पाहिजे, आणि आणखीन काय आलं पाहिजे, एकनाथी भागवत आली पाहिजे ना. प्राकृत प्रस्थानत्रय, एकनाथी भागवत, ज्ञानवांची ज्ञानेश्वरी,
आणि तुकाराम महाराज गाथा श्वासाश्वासामध्ये त्याच्या असला पाहिजे, लक्षात घ्या. हे मी कशा करता सांगतोय, काही उपयोग नाही म्हटले. मोठं व्हायचं असेल तर जगाला खुद कळून जाईल कोण मोठं आहे. काही जास्ती शेंदूर लावून घ्यायची गरज नाही, डायरेक्ट असं सॅम्पल देऊन टाकता आलं पाहिजे लोकांना. काय ते आमचे व्हिडिओ व्हायरल झाले इंस्टाग्रामवर, त्याच्यापासून यवतमाळ विचारू नका, नांदेड नाशिक कथा नाही तर लोक म्हणतात महाराज कीर्तन तरी द्या. मला इतक्या दिवस तुम्ही कुठे गेले माहीत नाही. म्हणजे चांगले चांगले लोक अजून व्हायरल व्हायचे राहिलेत भाऊ, आणि ज्याला काही येत नाही ते होऊन बसलेत व्हायरल, समाजाचं नुकसान करायला. आचरण नाही, काकडा नाही, हरिपाठ नाही, ज्ञानेश्वरी नाही, अभंग नाही, त्याचं चिंतन नाही, त्याचं मर्म नाही, गुरुमुखातून श्रवण केलं नाही. ज्यांनी आळंदीला संस्था केल्या नाही अशी लोक गाजलेत. म्हटले मी टीका करत नाही. आय एम डोंट क्रिटिसाइज टू एनी ऑफ स्पिरिच्युअल ओरेटर अँड द डेवोशनल सिंगर. इट्स अन रियालिटी टू यू नो. हे मी खरं सांगतोय ना. मागे व्हिडिओवर राऊत बाबा बोलतात त्याच्याबद्दल. मच्छिंद्र महाराजांनी का नाही बोलले. पैसे घ्यायला हरकत नाही, पण त्या पैशातून काम काय करता तुम्ही ते तर सांगा ना आधी. घरीच खाता का काही समाजाला देता. आमच्या वृंदावनामध्ये जाऊन 5-5 कोटीचे आश्रम आहे, पण सेवाही तुम्हाला तशीच दिसेल. अनिरुद्धाचार्य मन में बसा कर है मेरे ठाकुर गोविंद तेरी मूर्ति, उतारो मैं गिरधर तेरी आरती हो. हा 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 हा. 3000 म्हाताऱ्याला सांभाळतात ते कौशिक महाराज. आपल्या इथं कीर्तनकार बेजार तब्येत पोट गेलं माझं. ढेरीनच नाही बाबाचं पहिलं लक्षण आहे. एक जण माझ्याकडे आला, महाराज मैं तो बॉडीगार्ड लग रहा हूं. मैंने बोला बॉडीगार्ड कम ढेरी गार्ड ज्यादा लग रहा है, जरा भागना सुरू कर दो. बाबा म्हणजे नॉट अ ढेरी, इट इज कॉल्ड एज अ परफेक्ट बाबा. आता मी उगा वडे फिडे खाल्ले म्हणून थोडं नाही, कुठे ढेरी आहे, स्लिम फिटे नाही पण गुरुजीकडे. बाबा म्हणजे नॉट अ ढेरी म्हणजेच बाबा. ज्याला ढेरी समजावं त्याचं साधन नाही, अध्ययन नाही. नामदेव महाराज म्हणाले ना, उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दिन. हे कशा करता म्हणाले. उठा जागे भरे आता स्मरण करा पंढरपूरला. 5 नंबरचा हा अभंग नंबर 2. उठा उठा प्रभात झाली चिंता श्री विठ्ठल माऊली दिनजनाची सावली. यही धावणी स्मरताची पंढरपूरचे भीमासाठी सुंदर मनोहर गुंबडी. दोन्हीकर ठेवून याकटी भेटीसाठी निष्ठ तसे किरीट कुंडले म्हणते श्रीमुख्याती सुंदर शोभत गळा वैजंती डुलत हार मिरवत तुळशीचा सुरेख मूर्ती सगून सावळी कंठ कौस्तुभी कावळी केशरपोटी व केशर उटी परिमळ हवे बुक्का भाडी पिलसत असे पित पितांबर कसला कटी अक्षय विठ चरण तळपट्टी सकळ सौंदर्य सुखाची पीठ नाही का बर करी बाबा. विठ्ठला विठ्ठला हे सकाळी उठून सकाळी 4 वाजता पळा म्हणले, व्यायाम करा, खाल्लेलं पचन. हे नामदेव महाराजांना एका संतांच्या एका अभंगामध्ये विधण्यान लपलेले असो. मला सांगायचं काय, शिवरात्र व्रत करी यथाविधी. मग ती व्रत काय आहे म्हटले. हजारो वर्ष भगवान विष्णू खाली पाताळात जाऊ लागले, घामाघूम झाले. काही ते लिंगो खालीच जायला लागलं. त्यांना वाटलं नको बुवा, त्याला जिंकायचं जिंकू द्या. कोणाला, त्या ब्रह्मदेवाला. त्याला वास्तविक पाहता 5 मुंडके होते. नीट लक्षात आहे किती, 5. त्याचं एक उडवलं होतं खोटं बोललं होतं म्हणून. म्हणजे खोटं बोलले तर पहिले मुंडकं कापून टाकायचे का काय. हो ना, त्याला 5 होते. ते खोटं बोललं ज्या मुंडक्यानं ते मुंडकं त्याचं तोडलं. आता तर आपल्याला एकच मुंडकं आहे. लक्षात येत आहे का, मी टीका नाही करत. ही कथा आपल्याला शिकवते. जुन्या काळात खोटं बोलले तर खोटं बोलणारं मुंडकं कापून टाकल्या जायचं. जिथं विष्णूलाच पत्ता नाही चालला त्या शिवलिंगाच्या मुळाचा, तिथं अंताचा पत्ता त्या ब्रह्मदेवाला काय लागणार आहे. पातालकंद गणपती, शंकराचा मुलगा गणपती बाप्पा भेटला पाताळामध्ये विष्णूला. काय करताय नारायण, कुठे आलात. ह्या शिवलिंगाचं मूळ पाहायला आलो. नका पाहू, मेरे पिताजी है वो, गुणातीत है, पता नहीं चलेगा आपको, जा वापस. तहान लागली हो, देतो ना पाणी, देतो ना, गाईचं दूध देतो ना. पाणी दिलं, दूध दिलं. भगवान विष्णू वापस आले. भगवान विष्णू वापस आले. आता ब्रह्मदेवालाही सापडलं नाही. पण ब्रह्मदेवाच्या मनामध्ये कुटील डाव आला. ब्रह्मदेवाला वाटलं आपण खोटं बोलू की मी तुमच्या शिवलिंगाचं जे शेवटचं टोक आहे ते स्वर्गाच्या वरती जाऊन पाहून आलो. विष्णूला नाही सापडलं. विष्णूला हार मानली. विष्णू वापस येऊन गेले त्या अरुणाचल प्रदेशमध्ये जिथं लिंग उत्पन्न झालं होतं त्यांच्यासमोर. हे ब्रह्मदेव आलं. ब्रह्मदेवाला वाटलं विष्णूला सापडलं का काय. नसल सापडलं म्हणा. ब्रह्मदेव सोबत
आला. ब्रह्मदेवाला वाटलं माझ्या एकट्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही शंकर आणि विष्णू, म्हणून केतकी नावाच्या फुलाला सोबत घेतलं. शिवमहापुराणातलं वर्णन आहे केतकी नावाच्या फुलाला. त्या फुलाला सोबत घेतलं. तिथं शंकरही प्रकट झाले त्या शिवलिंगातून. शंकराने सांगितलं हे माझं शिवलिंग स्वरूप आहे, आजपासून लोक या शिवलिंगाची पूजा करतील. विष्णू तुम्हाला सापडलं का माझ्या शिवलिंगाचं मूळ? विष्णू म्हटले मला नाही सापडलं, मला मोठंही व्हायचं नाही, मी जिथं आहे तिथं ठीक आहे, तुम्ही याला मोठं करायचं करून टाका. ब्रह्मदेव तुला सापडलं का? याला वाटलं बरं झालं विष्णू नाही सापडलं तर मला सापडलं म्हणतो मी. हा हा मला तुमच्या शिवलिंगाचं शेवटचं टोक सापडलं ना. शंकराची तळपायची आग मस्तक लिहिली. सापडलं? हो. कुठं गेलं? ते 7 स्वर्गाच्या वरती निघलं. काय म्हटलंय? 7 स्वर्गाच्या वरती निघलं. तुम्हाला माझं खोटं वाटत असेल तर या फुलाला विचारा, केतकी नावाच्या फुलाला. फुलानंही मान हलवली. खोटं लोभावरी ठेवून हे तजो करी असत्य न्यायनी तर त्याच्या पूर्वजा पतन नरके किडे होती जाण मासा सर्वे जे सुंदरा पाजी विटाळ पितरा तुका म्हणे ऐसी असी यम गांजील सायासी 2446 अभंगाचा नंबर 2446. 5 चरण तुकाराम महाराज कैलासवासी बाबूराव देवडे गृदभंग गाथा. पितरांना सुद्धा विटाळ फासताचे लोक खोटे बोलतात ते. ब्रह्मदेव म्हणला सापडलं. शंकराची तळ पाहिजे आग मस्तकाला गेले आणि भगवान शंकराच्या इच्छेनं काल भैरवाचं प्राकट्य झालं. देवराज्य सव्यमान पावनांध्रि पंकजम व्यालयज्ञ सूत्रमिन्दु शेखरम कृपाकरम नारदादि योगवंत वंदितम दिगंबरम काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे भानुकोटि भास्करम भवाब्धितारकं परम नीलकंठमित्यर्थदायकं त्रिलोचनम कालकालमंकुजाक्षमक्षशूलमक्षरम काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे काशिकापुराधिनाथ काल भैरवं भजे. इति श्रीमद शंकराचार्य विरचितम कालभैरवाष्टकम स्तोत्रम संपूर्णम. शंकराचा अवतार आहे कालभैरव, प्रकट झाला. क्या क्या मेरे लिए इस ब्रह्मदेव ने जिस मुख से बकवास बकी है झूठ उसकी गर्दन काट डालो. ज्या मुखानं ब्रह्मदेव खोटं बोलला ना, मी तुमच्या शिवलिंगाचं शेवटचं टोक पाहिलं. काल भैरवाच्या उजव्या हाताच्या करंगळीचं नख वाढलेलं होतं, तलवारी सारखी धार होती त्याला. ते नख त्यानं ब्रह्मदेव ज्या मुखानं खोटं बोलला मावल्यावर असे 5 मुंडके होते. 5 नादर नादर बरं का, 5 कसे 5. त्या 4 मुखानं ब्रह्मदेव वेद म्हणायचा. वेद अनभद्राकृतवयन्तो विश्वातो दधासो अपरितास उद्भिदते बाणो यथा सदामेदः दधे असन्न प्रायुवो रक्षितारो दिवे दिवे देवानां सख्यमुपोषेधिमा स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रमाः स्वस्ति न पूषः विश्ववेदाः स्वस्ति नस्तारक्ष हरिषणेमे स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु शान्तिरन्तरिक्षतुं शान्ति सर्वशान्ति ओखदय शान्ति सर्वे गुम शान्तिः. त्या 4 मुखानं वेद म्हणायचं. त्यानं नाही खोटं बोलला. पण हे जे व्यावहारिक मुंडकं आहे का, त्यानं ब्रह्मदेव खोटं बोलला की मी तुमच्या शिवलिंगाचं शेवटचं टोक पाहिलं आणि म्हणून काल भैरवाला सांगितलं शंकरानं ज्या मुखानं मुंडक्यानं ब्रह्मदेव खोटं बोलला ते खोटं बोलणार त्याचं मुंडकं कापून टाक. उजव्या करंगळीच्या वाढलेल्या नखाच्या टोकदार टोकानं काय केलं, अनिधार नखाच्या टोकानं ब्रह्मदेवाचं मुंडकं उडीलं, कापलं. ब्रह्महत्येचा दोष लागला. 5 सांगितलेत ब्रह्महत्येचे दोष गरुड पुराणामध्ये. ऐका ना, ब्रह्महत्या 1, गोहत्या 2, बालहत्या 3, स्त्रीहत्या 4, मातृपितृगुर हत्या ऐसी पंचपातके असती ही अयसे जाणपा खगेंद्रा भगवंत सांगत असे गरुडा. ब्रह्महत्येचे दोष 5 आहेत. त्यापैकी ब्रह्माचीच हत्या कालभैरवानं केली. कालभैरवाला ब्रह्महत्येचं पातक लागलं. नीट ऐका ना, 5वं मुंडकं ब्रह्मदेवाचं कापलं. कुठं जाऊन पडलं? काशीत जाऊन पडलं ना. काशीत कुठं पडलं? जिथं पडलं म्हटले काशीमध्ये त्या जागेला नाव पडलं कपालमोचन तीर्थ. आणि कालभैरवाला लागलेला ब्रह्महत्येचा दोष ब्रह्मदेवाचं मुंडकं उडवलं म्हणून कालभैरवाला काशीचा कोतवाल मॅनेजर केला. म्हणून काशीमध्ये गेल्यानंतर काशी विश्वनाथाचं दर्शन घेतल्यानंतर कालभैरवाचं दर्शन घेऊनच बाहेर निघावं लागतं. काशी विश्वनाथाचं दर्शन घेतलं आणि कालभैरवाचं दर्शन घेतलं नाही तर यात्रा परिपूर्ण समजल्या जात नाही आध्यात्मिक परिभाषेमध्ये. ब्रह्मदेवाला श्राप दिला, आजपासून जगामध्ये तू कोणी तुझी पूजा करणार नाही. पहा कोणी पूजा करतं का? ब्रह्मदेवाचा एक फोटो नाही, ग्रंथ नाही, कोणी अभंग लिहिला नाही ओ ब्रह्मदेवावर. कोणाच्या देवाच्या घरात ब्रह्मदेवाची मूर्ती बी नाही. एकच मंदिर आहे फक्त राजस्थानमध्ये पुष्कर. आणि मग ते घाबरलं. केतकी नावाच्या फुलाला श्राप दिला की मी तुला माझ्या पूजेतून स्वीकार करणार नाही म्हणून शंकराला केतकीचं फुल चालत नाही.
मग ब्रह्मदेवाला विष्णूला दया आली, सगळे अधिकार मी विष्णूला देत आहे, तुझ्यापेक्षा विष्णू श्रेष्ठ आहे, मोठा आहे, त्यानं सिद्ध केलं कृतीतून, म्हणून 3 धाम विष्णूचेच राहतील, 22 अवतार विष्णूचे राहतील आणि माझ्यापेक्षाही जास्ती पूजा लोक विष्णूची करतील. शंकरानं वरदान दिलं विष्णूला. पिवळा पितांबर कोणाचा आहे? जो पांडुरंग दत्तात्रय कृष्ण घालतो ते शंकराचं आहे. शंकरानं देऊन टाकलं विष्णूला. सुदर्शन चक्र देऊन टाकलं, 3 धाम देऊन टाकले. बद्रीनाथ धाम विष्णूला दिला शंकरानं, जगन्नाथपुरी धाम विष्णूला दिला, द्वारका धाम विष्णूला दिला आणि स्वतःला फक्त रामेश्वर ठेवला. आणि मग माफ करा ब्रह्मदेव आपलाच आहे म्हटले, आपलाच आहे ब्रह्मदेव, मग आम्हाला तुमची पूजा करू द्या ना. आणि मग क्षमा केली ब्रह्मदेवाला आणि विष्णूला. आणि विष्णू परमात्म्याने आणि ब्रह्मदेवानं भगवान शंकराचं जे लिंग स्वरूप प्रकट झालं दत्त जयंतीच्या दिवशी, त्या लिंगेश्वर महादेवाची पूजा केली. ज्या दिवशी पूजा केली आणि ज्या रात्री पूजा केली तो दिवस होता शिवरात्रीचा. म्हणून भगवान शंकर म्हणले, आज का दिन इस दुनिया में महाशिवरात्रि के नाम से जाना जाएगा. म्हणजेच दिवसाही पूजा करणे आणि रात्रीही पूजा करणे त्याला महाशिवरात्री म्हणतात. आणि ती महाशिवरात्रीची पूजा सगळ्यात आधी भगवान विष्णूनं आणि ब्रह्मदेवानं केली आहे. त्यांना काय फळ भेटलंय तेच फळ आपल्याला भेटेल अभंगाच्या शिवरात्र व्रत करी व्यथावी, शिवरात्र व्रत करी व्यथावी, शिवरात्र करी व्यथावी, शिवरात्र करी व्यथावी, शंकराच्या आजच्या शिवरात्रीच्या दिवशी दिवसाही आणि रात्रीही शंकराची पूजा करणे याला शिवरात्र व्रत म्हटलेले. कथा तर मी तुम्हाला नंतर सांगतोय. शिवरात्र व्रत करी यथाविधी, भावे पूजियाधी शिवलिंग. मग ते शिवरात्र व्रत काय आहे? भगवान महादेव, भोलेनाथ, काशी विश्वनाथ भगवान शंकर स्वतःचं सगुण रूप सोडून निर्गुण महादेव लिंगाच्या रूपात प्रकट झाले. विष्णूचं आणि ब्रह्मदेवाचं भांडण संपवण्याकरता आले, दोघांकरता पण जगत कल्याणाकरता. आज सगळा समाज शंकराची पूजा करतोय. नाही, त्या शिवलिंगाची पूजा कोण कोण करतोय म्हटलंय लिंगाष्टकामध्ये, त्याचं सुंदर वर्णन आहे. ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगम निर्मल भासित शोभितलिंगम जन्म जलुख विनाशकलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम देवमुनि प्रवरार्चितलिंगम कामदहम करुणाकरलिंगम रावण दर्प विनाशनलिंगम तत्प्रणमामि सदा शिवलिंगम ब्रह्ममुरारी सुरार्चितलिंगम निर्मल भासित शोभितलिंगम. ब्रह्म
यक्ष, चारण, गंधर्व, सिद्ध, नाग सगळे त्या महादेवाची पूजा करतात, लिंगाची. आणि आता सध्या महादेव फॉर्मला आहे ना, तुमच्याकडे असेल ना मंदिर, हाऊसफुल आहे का नाही? हाऊसफुल, हाऊसफुल आहे ना. बाकीचे देव नाराज करून टाकले लोकांना आता सध्या. बरोबर आहे ते खरं. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, यह बिनती है पल छिन छिन की रह ध्यान तुम्हारी चरणों में, हो रहे ध्यान तुम्हारी चरणों में. चाहे अग्नि में मुझे जलना हो, चाहे कांटों पे मुझे चलना हो, चाहे छोड़ के देश निकलना हो, रहे ध्यान तुम्हारी चरणों में, रहे ध्यान तुम्हारी चरणों में. मिलता है सच्चा सुख केवल भोलेनाथ तुम्हारी चरणों में, ये विनती है पल छिन छिन की रहे ध्यान तुम्हारी चरणों में, और रहे ध्यान तुम्हारी चरणों में, रहे ध्यान तुम्हारी चरणों में, रहे ध्यान तुम्हारी चरणों में. सध्या फॉर्म मध्ये महादेव, मंदिर फुल, माणसाला बसू दे ना, वलच वल बेल. अरे काय मी टीका नाही करत आहे. महाशिवरात्री आहे ना, आपल्याला काय सांगितलंय? आदि गुरु भगवान शंकर आहे, आदि गुरु भगवान शंकर आहे, आदि योगी भगवान शंकर आहे, आदि गुरु भगवान शंकर आहे, आदि योगी भगवान शंकर आहे, पहिले भजन करणारे शंकर आहे, पहिले वारकरी भगवान शंकर आहे, व्याकरणाचा जन्म, व्याकरणाला जन्म देणारे शंकर आहे, आणि तालाची निर्मिती करणारे शंकर आहे. शंकरानं 7 वेळ डमरू बनवला, 7 सुराची निर्मिती झाली. आणि शंकरानं आणखीन 7 वेळ डमरू बनवला, छंद आणि तालाची निर्मिती झाली, म्हणजेच व्याकरण बनलं. असं हे जे शंकर आहेत, या शंकराची पूजा करत असताना पूजा करतच राहिले ब्रह्मदेव विष्णू, पूजा करतच राहिले. आणि त्या दिवसाला भगवान शंकरानं नाव दिलं महाशिवरात्री. पूजा कशी करायची म्हटले? सगळ्यात अगोदर भगवान शंकराच्या स्वरूपाला त्यांनी आसनावर बसवलं, पाद प्रक्षालन कुंकुम तिलक केलं, भगवान शंकराला वस्त्र घातले, आणि भगवान शंकराला यज्ञोपवीत म्हणजे जानवं घातलं, आणि भगवान शंकराला भस्म लावलं. मानस्तोके तनये मान अयो मानु गोषुमानु अश्वेषु ईरीश वीराणमानो रुद्रभामितो वदिर हविष्विन्त सदा मितवाहवामहे इति हस्ते भस्मं ग्रहीत्वं जलमेषितं कृतवाह. ओम सर्वविद्यानामीश्वरं ब्रह्म नोधिपतिर ब्रह्म शिवो मे अस्तो शिवो शिरशी असे मंत्र आहेत त्याचे. भस्म लावताना तुम्ही महादेवाला जणू सूक्त नाही लावीत, माहिती आहे कोणत्या बोट्यानं लावीत आहे म्हणून? 3 बोट आहे महादेवाला भस्म लावायचे. कोणते? हे 3 आहेत का? हे 3 आहे? सांगा ना जरा. हे आहेत का? का हे आहेत? हे का हे? सांगा तर सही. माहीत नाही तर दोष नाही, आणि माहीत झाल्यावर जर का पुन्हा चूक केली तर मग दोष आहे. ऐका ना, याला अंगुष्ठ असं म्हणतात या बोटाचं नाव, याला तर्जनी असं म्हणतात या बोटाचं नाव, याला मध्यमा असं म्हणतात या बोटाचं नाव. अनामिका पोरीचं नाव नाही, बोटाचं बरं का, अनामिका. आणि याचं नाव कनिष्ठिका. या बोटानं समोरच्याला गंध लावायला सांगितलेलं आहे. मला जर का तुम्हाला गंध लावायचं आहे बंडूभाऊ, तर मी या बोटानं लावलं पाहिजे, आणि तुम्ही मला याच बोटानं लावायचं. आणि या बोटानं भस्म कस काय लावित आहे तुम्ही? हे पित्राचं बोट आहे ना. पिंडस्त पितरा चंदनमस्वदा. फक्त पित्राच्या दिवशी या बोटाचा प्रयोग आहे शास्त्रामध्ये. या बोटानं स्वतःला गंध लावायचा आहे, यानी स्वतः या बोटानं देवाला, गुरुला आणि संताला, कोणाला? देवाला, गुरुला आणि संताला कीर्तन करायला या बोटानं गंध लावायचं. आणि मग भस्म कोणत्या बोटानं लावी? त्या भस्म या 2 बोटानं लावायचं सांगितलंय. ते बी जर का त्रिपुंड्र काढायचं असेल तर म्हणजे 2 रेषा काढून त्याला मधात गॅप द्यायचा, ते झालं त्रिपुंड्र. पुराण श्लोक आहेत त्याचे. ऊर्ध्वपुंड्र मृदा कुर्यात, मी जे लावलंय. वारकरी असेल तर ऊर्ध्वपुंड्र मृदा कुर्यात भस्मानाम तुम त्रिपुंड्रकम, वामन पुराणातले श्लोक आहे. वारकरी असेल तर उभं गंध लावायचं. आणि शिव महापुराणाचे असेल तर असं. आता ऐका जरा, भस्म लावताना ह्या 3 बोटानं भस्म लावायचं. या 3 बोटानं लावत असेल तर बिलकुल चूक आहे. कीर्तन युट्यूबवर पाहायला भेटेल, पाहून घ्या. सगळं तुमचा फायदाच करून राहिलो आता बी, आणि त्याच्यावर बी मस्त रिचार्ज मारा 239चा. पाहत राहा. विठ्ठला विठ्ठला.
ह्या 3 बोटांना लावित असताना तर चूक आहे म्हटले ते. चूक आहे, बिलकुल चूक. या 3 बोटांना लावायचंय. बरं कसं लावीन यार? डावीकडून उजवीकडे लाविनार. ओलं लावायचं, कोल्ड लावलं तर दोष आहे. कोल्ड गंध फक्त मेल्यावर लावितात असं गरुड पुराणात वर्णन आहे. मी काय मनानं सांगून राहिलो का? गुलाल सुद्धा या 3च बोटांना लावायचा आहे. कोण देणार ही माहिती? महत्वपूर्ण आहे. तस्मात् शास्त्रम प्रमाणम. ते या 3 बोटांना भस्म लावायचं. पुन्हा ऐका, या 3 बोटांना भस्म ओलं करायचं. इति हस्ते भस्मं गृहीत्वं जलमिश्रं कृत्वा अघोरेभ्यो तघोरेभ्यं घोर घोर तरेभ्यः सर्वेभ्यं सर्व सर्वेभ्यं अस्तु नमोस्ते अस्त रुद्र रूपेभ्यो हृदये. हे भस्म ओलं करायचं आणि डाव्या कपाळा डावीकडून उजवीकडे लावायचं. ते बी डाव्या भुवाळीपासून सुरू करायचं आणि उजव्या भुवाळीपर्यंत लावायचं. भुवाळ्याच्या पुढे जर का केलं तर भस्म लावल्याचं फळ तर भेटत नाही, पण दोष उत्पन्न होतात. भस्म ओलं लावायला सांगितलंय. पुन्हा काय फायदा? म्हणले भस्म जेवढं लावू आपण अंगाला, नीट ऐका, जेवढं भस्म आपण अंगाला लावू ते भस्म वाळल्यानंतर त्याचे जेवढे कण बाहेर पडतील तेवढे शिवलिंग आपण धारण केले असा त्याचा अर्थ आहे. भस्माच्या एका एका रेषेवर 9 देवता आहे. शिवमहापुराणात वर्णन आहे. खालच्या रेषेवर 9, मधातल्या रेषेवर 9, वरच्या रेषेवर 9, 9 त्रिक 27 देवता. जे भस्म लावतो त्याच्या अंगावर आहे. भस्म लावणाऱ्याला नागिन आणि वारुळ असं काही होतच नाही, चमडीचा रोग होतच नाही म्हणले, म्हणूनही भस्म लावायचं आहे. आणि जो भस्म लावतो तो साक्षात शिवलोकाचा अधिकारी आहे आणि जो रुद्राक्ष घालतो तो साक्षात शंकर होतो. म्हणतात काही सांगता का? अहो गुरुचरित्रातली कथा आहे ना. एक लावारीस माणूस मी आला ना, वैश्यगमन करून बायको सोडली, आणि दुसरी गुरुचरित्रातली कथा आहे. मला भीती वाटू राहिली असं नका भाऊ. गुरुचरित्रातली कथा आहे. एका माणसानं सख्खी बायको सोडली आणि दुसरी धरली, आणि दुसरी धरली म्हणून ते मेलं तर त्याला त्या बाईनं जंगलात नेऊन फेकलं. लोक म्हणले जाऊ दे, तू मला सोडलं, तो हा अंतिम संस्कार नाही करणार. गरुड पुराणामध्ये सांगितलं मेलेल्या माणसाचे अंतिम संस्कार 10वा 13वा नीट नाही केला तर गती नाही भेटत. सगर राजाचे 60,000 पुत्र जळून खाक झाले होते. गंगा आणावं लागली होती खाली भगीरथाला, आणि गंगेचं पाणी त्यांच्या राखून न्यावं लागलं, तेव्हा त्यांचा उद्धार झाला. कोणाचा 10वा नाही 13वा नाही, कसं काय करायचं मग? ते माणूस मरून पडलं तिथं जंगलात, कोणीच त्याचा अंतिम संस्कार करीना. नेमकी शिवरात्र हो, आजच्या दिवशीची शिवरात्र. एक कुत्र गेलं शंकराच्या मंदिरामध्ये काही खायला. कुत्र पाहिलं तर लोक लईच जरा पुरं खाते, पण कुत्र्याला पाहिलं 2-4 जणांना हे काठे घेतल्या आणि कुत्र्याला मारायला कुत्र्याच्या मागं पळू राहिले. गुरुचरित्रातली कथा आहे. गुरुचरित्र दत्तात्रय सांगतात, नरसिंह सरस्वती. ते कुत्र पळायला लागलं. पळता 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 घेणं देणं कंदील लावून येणं त्याला महादेवाच्या प्रदक्षिणा घडल्या भाऊ मंदिराच्या बाहेरून. पुण्य लागलं ना त्याला. त्या कुत्र्याला वाटलं इथं मला काही खायला भेटणं, म्हणून महादेवाचं असं एक कुंड होतं. कुंड शांत झालं होतं आणि त्याच्यामध्ये लाकडं जळून राख झाली होती. त्या हवनाच्या कुंडात तो पडला आणि कुत्र्याच्या अंगाला पुरं भस्म लागलं, पुरं राखच लागली. कुत्र्याला वाटलं इथं बी काही भेटणं, साबुदाणा भगर उसळ. मग ते कुत्र कुंडातून बाहेर निघलं आणि लगेच जंगलात गेलं. ते त्याला वाटलं नाही व्हेज तर नॉन व्हेज. कुत्र्याला वाटलं बरं का, म्हणजे पहिले माणूस बरोबर आहे ना, आधी चांगलाच असतो, नाही भेटलं तर वांगला मग, आहे की नाही. कुत्र्याला वाटलं नाही बुवा चांगलं तर आता वांगलं, म्हणून मंदिरातून ते जंगलात आलं. जंगलात कुत्र्याला लगेच वास आला. श्वान पथक चोराला सुद्धा कुत्रे पकडतात, इतके भयान. मग माणसाचा वास येणार नाही का? ते मेलेलं माणूस जे वेश्येसोबत त्याने गमन केलं होतं आणि बायको सोडली होती, ते मेलेलं होतं. त्याला नेणार होते यमलोकामध्ये. मी भस्माचं महात्म्य सांगतोय. त्याला नेणार होते यमलोकामध्ये. कुत्रे त्या मेलेल्या माणसाच्या शरीराच्या दुर्गंधीचा वास त्यानं ऐकला. त्याला वाटलं मेलेला जरी असला तर मला मजा येईन खायला, असं समजून ते कुतारडं त्या मेलेल्या माणसाच्या अंगावर गेलं बुवा. आणि ते कुतारडं त्या माणसाच्या अंगावर असं गिरड्या घालायला लागलं. कुत्र्याच्या सगळ्याच अंगाला भस्म लागलेलं होतं. कुत्र्याच्या पोटाला लागलेलं भस्म त्या मेलेल्या पापी माणसाच्या कपाळाला लागलं. तत्क्षण तो पापी माणूस मुक्त झाला आणि त्याला भगवान शंकराचे दूध घेण्याकरता आले. ही शिव महापुराणातली कथा आहे आणि ही गुरुचरित्रातली कथा आहे. पण भस्म चूक लावत असताल तर दोष लागतील, म्हणून या 3 बोटानं भस्म लावायचं आहे. जमदगणे ललाटे कंठे दक्षिणस्कंधे वामस्कंधे. नाही येत तर जास्ती भिताडील टकरा गेकरा घ्यायच्या नाही. तुम्ही वाटलं बाबा लईच अवघड सांगितो बा. नाही तसं नाही. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय इति 3 बार उच्चारितेन सर्वांगे भस्म विलिपयेतः. नाही येत तर मग ते ओम नमः शिवाय म्हणून लावायला सांगितलंय. भस्म लावलं तर ते नागिन वारुळ बी होणार नाही आणि पुन्हा कोणी यम आणि यमाचे दूध पाहणार सुद्धा नाही म्हटले तुमच्याकडे. पण या डाव्या कपाळापासून डावा भुवाळीपासून उजव्या भुवळीपर्यंत हे 3 बोटं भस्माची आहे. त्याच्यातही पुढं ऐका ना, त्याच्यातही पुढं ऐका. सकाळी 6 ते 12 जर का भस्म लावत असताना महादेवाला, तर सकाळच्या
पांढऱ्या भस्मामध्ये केशरी चंदन मिक्स करायला सांगितलंय शिवमहापुराणामध्ये. दुपारी 12 ते 6 भस्म लावत असताना तर पिवळं चंदन मिक्स करायला सांगितलंय आणि रात्री 6 ते 12 भस्म लावत असताना तर पांढरं भस्म फक्त लावायचं. तुम्ही म्हणाला असं कहून सिद्धी प्रदायक आहे केशरी चंदन आणि सिद्धी प्रदान करण्याचा टाइम सकाळचाच आहे ब्राह्मी मुहूर्ताचा, म्हणून सकाळी 12 पर्यंत केशरी चंदन भस्मात मिक्स करायचं आहे. दुपारी 12 ते 6 पिवळं चंदन वशीकारक आहे, माणसाला इम्प्रेस करतो, अट्रॅक्ट करतो. ते लय नादर दिसू राहिलं रे, अट्रॅक्टिव्ह आहे ते. आणि रात्री जे आहे रात्री ते पांढरं भस्म लावायला सांगितलंय इकडून इकडं. आता एक गोष्ट परत लक्षात घ्या, इंस्टाग्रामला हे सगळे व्हिडिओ पाहून घ्या, पण कोणी पाहिलं नाही पाहिजे, कोणाकडे मोबाईल नसेल आहे की नाही, कोणाकडे 2Gचा मोबाईल असेल, म्हणून मी परत तुम्हाला सांगतोय ऐका बरं का. तर ते भस्म लावताना स्वतःला जर का डावीकडून उजवीकडे आहे ना तर महादेवाला बी तसंच झालं पाहिजे ना, पण नाही होत ना. आणि तुम्ही म्हणून कसं काय नाही होत पहा बरं, महादेवाला डावीकडून उजवीकडे होतच नाही. महादेवाला डावीकडून उजवीकडे करायचं असेल तर आपण जर का इकडून बसलो समजा असं इकडून, तर ते समोरून नाही लावता येत, ते इकडूनच लावायचं जिकडून बसलो, ते तर होत नाही. मग कसं करायचं? मग शिव महापुराणामध्ये सांगितलं स्वतःला आपण असं भस्म लावू राहिलो ना डावीकडून उजवीकडे, याच्यासाठी लावायचं की शंकराच्या डावीकडे पार्वती आहे आणि विष्णूच्या उजवीकडे लक्ष्मी आहे, म्हणून पार्वतीला आधी द्यायचं आहे ते चंदन. म्हणून ती जी बरफ का गोला महादेव आहे आणि पूर्ण वेदी जी आहे ती पार्वती आहे. त्याच्यातही 2 ठिकाणी विशेष रूपाने पार्वती, जे त्रिकोण आहे म्हणले वेदील ती पार्वती आहे. म्हणून आधी पार्वतीला भस्म द्यायचं, नंतर शंकराला भस्म द्यायचं. भस्म देताना कसं स्वतःला डावीकडून उजवीकडे लावायचं, महादेवाला डावीकडून उजवीकडे लावायचं, पण कसं लावणार, लावल्या जात नाही. तर स्वतःला आपण असं लावतोय ना असं, तर महादेवाला भस्म लावताना हे जे 3 बोटं आहेत फक्त काहीच करायचं नाही, या 3 बोटाला फक्त असं करायचं आहे आणि महादेवाला असं भस्म लावायचं. आलं ध्यानात? हे असं स्वतःला असं आणि महादेवाला असं, तेव्हाच भस्म लावण्याचं फळ भेटणार आहे. नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय मंदाकिनी सलिल चंदनचर्चिताय नंदीश्वर प्रमदनाथ महेश्वराय मंदार पुष्प बहुज सुपूजिताय तस्मै नकाराय नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय. 3 गोष्टी महत्वाच्या आहे महादेवाला. शिवरात्रीच्या दिवशी अभिषेक करणे, महादेवाला बेलाचं पान वाहणे आणि महादेवाला भस्म वाहणे ही शिवरात्रीची व्रत आहे. हे व्रत महादेवाला प्रसन्न करण्याकरता जगात सगळ्यात आधी भगवान विष्णू आणि ब्रह्मदेवानं केलं होतं. शिवरात्र व्रत करी यथाविधी भावे पूजी आधी शिवलिंग. शिवलिंगाची पूजा जर का केली तर काय होतं म्हटले अभंगाच्या 2ऱ्या चरणात. चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन. हरी हरी हा. चुकले चुकले जन्माचे बंधन. हरी चुकले चुकले जन्माचे बंधन, चुकले चुकले जन्माचे बंधन. ये चुकले चुकले जन्माचे बंधन. चुकले चुकले जन्माचे बंधन. पुनरागमन नयते पुनरागमन नयते चुकले चुकले जन्माचे बंधन. हरी हरी हा. चुकले चुकले जन्माचे बंधन. ये पुनरागमन नयते, हा पुनरागमन नयते. चुकले चुकले जन्माचे बंधन. चुकले चुकले जन्माचे बंधन. चुकले चुकले जन्माचे बंधन. पुनरागमन नयते पुनरागमन नयते
का व्रत केलं म्हटलंय तर पुनरागमन नाही. तुम्ही म्हणाल मग कशाला करायचं, आम्हाला तर पुन्हा जन्माला यायचं आहे. असं नाही. शिवरात्रीचं व्रत करताना तुमच्या मनामध्ये जो संकल्प आहे तो संकल्प करून तुम्ही पूजा करू शकता. नेमकी पूजा कशी आहे ती अगोदर ब्रह्मदेवानं विष्णूनं केली म्हटलंय, पण शिवमहापुराणामध्ये त्या शिवरात्रीच्या व्रताचा विधी सांगितलाय. थोडक्यात त्याचं चिंतन करू. 1 ते 2 मिनिटामध्ये. दिवसाचे 12 घंटे आणि रात्रीचे 12 घंटे. दिवसाचे 2 चरण, 6 तासाचा 1 चरण, साईदोनी 12, आणि रात्रीचे 2 चरण, साईदोनी 12, म्हणजे 4 चरणाचे 8 प्रहर, 3 घंट्याचा 1 प्रहर. तर सकाळी 6 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6 पर्यंत प्रत्येक प्रहरात शिवरात्रीच्या दिवशी, म्हणजे शिवरात्र ज्या दिवशी लागली सकाळी 6 ते 9 वेगळी पूजा, सकाळी 9 ते 12 मध्ये वेगळ्या पद्धतीनं पूजा, दुपारी 12 ते 3 मध्ये वेगळ्या पद्धतीनं पूजा, आणि दुपारी 3 ते 6 मध्ये वेगळ्या पद्धतीने. याला कृतक प्रहरात्मक पूजा म्हटलंय शिवमहापुराणामध्ये. आणि मग शिवरात्रीच्या दिवशी नेमक्या 4 गोष्टी माणसाच्या डोक्यात पाहिजे असं सांगतायत बरं का. आता शिवमहापुराण नेमकं काय? शिवमहापुराण हे साक्षात भगवान शंकरानं पार्वतीला सांगितली, पार्वतीनं आपला मोठा मुलगा कार्तिक स्वामीला सांगितली, कार्तिक स्वामीनं ही कथा नंदीला सांगितली, वाहन भगवान शंकराचं. नंदीनं ब्रह्मदेवाचे 4 मानस पुत्र आहेत, सनक, सनंदन, सनातन, सनतकुमार. ब्रह्मचर्याचं पालन करतात. 5-5 वर्षाचं वय आहे, वाढतही नाही कमी होत नाही. भक्तिज्ञान वैराग्याला त्यांनी कथा सांगितली होती हरिद्वारामध्ये, आनंदवनामध्ये त्यांच्या उद्धाराकरता. त्या सनकादी कुमाराला ती कथा सांगितली. सनकादी कुमारीने महर्षी वेदव्यासाला ती कथा सांगितली. महर्षी वेदव्यासानं सुताला सांगितली, आणि सूत महाराजांना तीर्थराज प्रयागामध्ये सगळ्या संतांना सांगितली, आणि नैमिषारण्यामध्ये 88,000 ऋषींना सांगितली. त्याच्यातलं वर्णन आहे. वेगवेगळी पूजा म्हणजे तुम्हाला जर का वेदात्मक पूजा येत असेल शंकराची, वेदात्मक म्हणजे काही शंकराचे तुम्हाला मंत्र येत असतील, महिम्न पारमते परमविदुषोय अभिषेक येत असेल तर ते करा. वेगवेगळी पूजा करायला सांगितली आहे. शिवरात्रीच्या दिवशी सकाळीच उठा, आंघोळ करा, आदल्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा, सकाळी पांढरे कपडे घाला, पांढरे कपडे आवडतात शंकराला, रुद्राक्षाची माळ घाला, भस्म लावा, 1 बेलाचं पान, बेलफळ, आणि महादेवाला नैवेद्य आणि भस्म घ्या, आणि शंकराच्या मंदिरात जा, आणि शंकराच्या मंदिरात जाऊन जी तुमची इच्छा आहे तो संकल्प करा. संकल्प करून 4 गोष्टी मनात ठेवा की मी आज शंकराच्या नावानं शिवरात्रीचा उपवास करेल. 1, मी शंकराच्या नावानं जेवढा जमेल तेवढा जप करेल. 2, मी शंकराच्या भक्ताला आज फलाहार म्हणजे उपवासाचं फराळ दान करेल. 3, आणि मी काशीला मरेल, असं लिहिलंय त्याच्यामध्ये. ही शिवरात्र आहे असा विचार करणे म्हणजे यथार्थ शिवरात्री आहे. आणि दुसरी पूजा ही वैदिक सांगितली, ती अवघड आहे, त्याच्यात नका पडू. करायची तर म्हटलं एक काम करा, शिवरात्रीच्या दिवशी वैदिक पूजा करताना एक चौरंग शंकराच्या मंदिरात घेऊन जा, त्याच्यावरती पांढरा कपडा टाका, त्याच्यावरती अष्टदलानं तांदूळाचं एक मंडल काढा, अष्टदल म्हणजे कमळाच्या 8 पाकळ्या, त्याच्यावरती एक प्रजापत्य नावाच्या कलशाची स्थापना करा, म्हणजे कलश पण ब्रह्मदेवाच्या नावानं प्रजापत्य नावाच्या कलशाची स्थापना करा. त्यामध्ये जल टाका, पंचरत्न टाका, हिरामाने मोती पावळा, त्याला आंब्याचे 5 पानं लावा, पंचपल्ल लावा, त्याच्यावर एक तबकडी ठेवा, त्याच्यामध्ये परत तांदूळ ठेवा, आणि त्याच्यावरती जे आहे भगवान शंकर आणि पार्वतीची नंदीवर बसलेली सोन्याची मूर्ती ठेवा. पाठीमागे डावीकडून पार्वती आणि उजवीकडनं शंकर, त्याची वैदिक पूजा करा, आणि ती मूर्ती ही आचार्य ब्राह्मणाला दान करा. शिवरात्रीचं व्रत करा. नाही जर का केलं, बिमार असेल तर कमीत कमी 14 वर्ष शिवरात्रीचं व्रत करा म्हटले, आणि 15व्या वर्षी त्याचं विसर्जन करा म्हणजे उद्यापन करा. शिवरात्र व्रत करी यथाविधी. आणि त्याच्यामध्ये काय म्हटले, भावे पूजियाधी शिवलिंग, शिवलिंगाची पूजा करायला सांगितली आहे. शिवलिंगाची पूजा करताना तुम्ही कशी करता आता एवढं सांगायला वेळ नाही. शिवलिंगाची पूजा करताना नीट ऐका. अगोदर शिवमहापुराणातच वर्णन आहे की नंदीच्या शिंगावरती हे 2 बोटं असे ठेवायचे, आणि 2 बोटं ठेवल्यानंतर बऱ्याच ठिकाणी ते सगळं गणितच हुकवायला लागले लोक. नंदीच्या शिंगातून काही महादेव दिसणं झाला बा, ते करणाऱ्याला नीट करायला लावा बा. मी तुमचं नाही सांगते, सगळ्या महाराष्ट्राचं. पहिले मस्त महादेव दिसायचं, आता दिसणंच झालं बा. नंदीच्या शिंगातून महादेव दिसला पाहिजे तर यथार्थ कनेक्टिव्हिटी पाहिजे नंदीची महादेवाची. लक्षात घ्या, नंदीच्या शिंगातनं महादेवाच्या पिंडीचं अवलोकन अवगाहन अनुसरण करा, आणि मग महादेवाच्या मंदिरामध्ये जा, आणि महादेवाच्या मंदिरात जाऊन पूर्वेकडे तोंड करायचं नाही. तिथं वामंग आहे शंकराचा डाबा भाग, पार्वती बसलेली आहे. पूर्वेकडे बसले तर शंकराला आणि सूर्याची किरण भेटत नाही. पश्चिमेकडे बसायचं नाही, तिथेही पार्वती आहे. प्रश्न, उत्तरेकडे बसायचं राहिलंच नाही, तिथं जलधारी आहे, वलंटू शकत नाही त्याला. दक्षिण दिशेला पाठ करायची आणि उत्तरेकडे तोंड करायचं, आणि मग महादेवाची पूजा करायची. सगळ्यात आधी काय करणार, मग खाली गुडघे, पुट द नी ऑन फ्लोअर, गुडघे जमिनीवर टेकवायचे. गुडघे जमिनीवर टेकून हे डोकं महादेवाच्या लिंगावर टेकवायचं, टाळी वाजवायची, बोंब मारायची होळीसारखी, ब्या 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 ब्या, बकऱ्याचा आवाज काढायचा, आणि मग
अक्षता घ्यायच्या, महादेवाच्या पिंडीवर टाकायच्या, पुन्हा घ्यायच्या, जलधारीवर टाकायच्या, पाणी घ्यायचं, जलधारीवर टाकायचं, पुन्हा पाणी घ्यायचं, हळदी कुंकू चंदन टाकायचं, पिंडीवर टाकायचं, पुन्हा पाणी घ्यायचं, चोन आंघोळ घालायची, पंचामृतानं आंघोळ घालायची. भावे पूजी आधी शिवलिंग. आणि जो संकल्प मनामध्ये आहे, तुम्हाला जर का पुन्हा जन्माला यायचं नसेल म्हटले तर त्याच्यासाठी जन्मच थांबावं लागेल. हे खंती ते न करा होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा. ये खंती ते न करा, होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा, होणे गाढव कुतरा. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे फजित. 1619 अभंगाचा नंबर. जन्माला येऊन जन्म आणि मरण्याची जर का भागाभाग थांबवायची असेल तर त्याला एकच पर्याय आहे. शिवरात्र व्रत करी यथाविधीन संकल्प सोडा भावे पूजा आधी शिवलिंग. त्यानं काय होईल, चुकले चुकले जन्माचे बंधन पुनरागमन नाही, तरी मोक्ष मिळेल, म्हणजे पुन्हा गमनच होणार नाही. आणि ती पूजा सोपी आहे म्हटले. काय काय, एक बिल्वदळ चंदन अक्षता. ती पूजा सोपी आहे म्हटले शंकराची. एक बिल्वदळ बेलाचं पान, एक बिल्वदळ चंदन अक्षता पूजन तत्पता सोपे बहु केशरी किंवा पिवळं चंदन आणि बेलाचं पान. त्रिदलम त्रिगुणाकारम त्रिनेत्रम चत्रयायुधम त्रिजणमं पाप संहारम एक बिल्व शिवार्पणम अखंड बिल्व पत्रेण पूजिते नंदिकेश्वरे शुद्ध्यंतिम सर्व पापेभ्यो एक बिल्वम शिवार्पणम. बिल्वाष्टक. बेलाचं खूप मोठं महात्म्य सांगितलं. जो माणूस पापी आहे पण मेल्यानंतर त्या मेलेल्या माणसाची अंत्ययात्रा जर का बेलाच्या झाडाखालून काढली तर तत्क्षण मुक्त होऊन कैलास लोकाला जातो. एवढा अधिकार आहे त्या बेलाच्या झाडाचा. बेलाचं झाड जर का घराच्या उत्तर दिशेला लावलं तर साप चढत नाही. बेलाच्या झाडाखाली पार्थिव शिवलिंग पूजनाची महिमा सांगितली आहे ना. कारण की सत्ययुगामध्ये रत्नाच्या लिंगाची पूजा केली जायची, त्रेतायुगामध्ये सोन्याच्या लिंगाची पूजा केली जायची, द्वापार युगामध्ये पाण्यापासून बनलेल्या शिवलिंगाची पूजा केली जायची आणि आता कलियुगामध्ये पार्थिव शिवलिंग म्हणजे विहिरीच्या पाण्याखालची वाळू, नदीच्या पाण्याखालची वाळू, सरोवराच्या पाण्याखालच्या वाळूचं शिवलिंग बनवणे आणि विसर्जन करणे किंवा आपल्या शेतातली माती त्याचं चिखल करून लिंग करणे, पार्थिव शिवलिंग. त्या पार्थिव शिवलिंगाची पूजा जर का बेलाच्या झाडाखाली केली तर इच्छित फळ प्राप्त होतं. बेलाच्या झाडाखाली बसलं आणि तांब्या भरून पाणी घेतलं आणि बेलाचं पान जर का त्या तांब्यात बुडवलं आणि समजा उदाहरणार्थ बेलाचं पान पाण्यात बुडून डोक्यावर पाणी शिंपडलं आणि एखाद्या तीर्थाचं नाव घेतलं, त्या तीर्थाला जायचं फळ मिळतं. तुम्ही कोणतं एवढं मोठं त्या बेलाचं आध्यात्मिकही महत्त्व आहे, आध्यात्मिकही महत्त्व आहे. त्याचे सगळे उपाय सांगितले, सांगायला वेळ नाही. एक बिल्वदळ चंदन अक्षता पूजन तत्पता सोपे बहु. पण ऐका म्हटले, शिवरात्रीची पूजन शिवरात्रीचं व्रत केल्यानंतर नुसतं शंकरच प्रसन्न होत नाही म्हटले, अरे शंकराच्या आधी आमचा हरी प्रसन्न होतो आणि मग हरही प्रसन्न होतो. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये एका जनार्दनी पूजिताचा चार, एका जनार्दनी जन्माचे बंधन तुकले जन्माचे बंधन इतिले हरिहर इतिले हरिहर पूर्ण करी तुकले जन्माचे बंधन
जन्माचे बंधन तुकले जन्माचे बंधन हरि विठोबा रखुमाई तारी तारी हाँ हरि हरि विठोबा रखुमाई तारा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा हरि हरि विठोबा कुंडले कुमार